तुकाराम महाराज वैकुंठावरून पुन्हा पृथ्वीवरती आले होते का? हा प्रश्न अनेकांच्या मनात आजही उमटतो आणि याच प्रश्नाचं उत्तर देणारी ही भावस्पर्शी कथा आज आपण पाहणार आहोत. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परमात्मा कथासागर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. संत तुकाराम महाराज यांच्या मुलीची संपूर्ण आणि हृदयाला भिडणारी कहाणी, तिच्या लहानपणापासून ते त्या दिव्य क्षणापर्यंत जेव्हा वारकरी परंपरेनुसार तुकोबा तिच्या हट्टासाठी वैकुंठातून पुन्हा पृथ्वीवरती आले होते. देहू नगरीत इंद्रायणीच्या पवित्र काठी तिचं बालपण अत्यंत भक्तिमय वातावरणात गेलं. घरात सतत अभंगाचा नाद, कीर्तनाची गोड धून आणि विठ्ठल नामाचा अखंड गजर घुमत असे. लहानपणी ती तिच्या बाबांच्या मांडीवरती बसून त्यांचं कीर्तन ऐकत असे. त्यांच्या मुखातून निघणारे अभंग तिच्या कोवळ्या मनावर कोरले जात होते. ज्ञानोबा तुकारामाचा गजर झाला की तिच्या चेहऱ्यावरती निरागस आनंद फुलत असे. तुकोबा तिच्यावरती अपार प्रेम करत आणि नेहमी सांगत, मुली, संसार काहीही असो पण विठ्ठलाचं नाम कधी सोडू नकोस. अशा शिकवणीमध्येच तिचं बालपण बहरलं. हळूहळू ती मोठी झाली आणि योग्य वय झाल्यावरती तुकाराम महाराजांची मुलगी भागीरथी, तिचं लग्न पुणेजवळील एलवाडी गावात मालोजी नावाच्या एका भक्तिमय सुरेल आवाजाच्या कीर्तनकारासोबत झालं, अशी लोकपरंपरा सांगते. ते घराणंही धार्मिक आणि विठ्ठल भक्त होतं. त्यामुळे सासरी गेल्यावर तिला परकेपणा वाटला नाही. ती संसाराची जबाबदारी सांभाळू लागली. पतीसोबत कीर्तनात सहभागी होऊ लागली. घरात भजन, हरिपाठ करू लागली. पण मनाच्या आतल्या गाभाऱ्यात बाबांविषयींची ओढ कायम तिच्या मनात होती. माहेरची आठवण आली की तिचे डोळे नकळत पाणावयाचे. याच काळात देहूत एक अद्भुत आणि दिव्य प्रसंग घडला. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जीवनाच्या शेवटच्या दिवसात त्यांच्या वाणीमध्ये एक विलक्षण शांतता आली होती. ते वारंवार म्हणत, आता माझे काही काम नाही, पंढरीनाथा घेऊन जा मला. आणि जवळचे वारकरी समजू लागले की संतांना आपल्या जाण्याची चाहूल लागली आहे. फाल्गुन वद्य द्वितीयेला देहूत मोठा कीर्तन सोहळा आयोजित झाला. टाळ मृदुंगाचा निनाद, ज्ञानोबा तुकारामाचा अखंड गजर आणि भक्तिरसाने भारलेले वातावरण. महाराज अभंग म्हणत उभे होते. चेहऱ्यावरती समाधान, डोळ्यात करुणा नव्हती पण परमानंद होता. आणि वारकऱ्यांच्या श्रद्धेनुसार त्या दिवशी आकाशातून गरुडावर येऊन विठ्ठलाने त्यांना वैकुंठाला नेले. काहींनी तेजस्वी प्रकाश पाहिल्याचे सांगितले जाते, काहींनी अलौकिक शांतता अनुभवली, पण सगळ्यांनी मान्य केले की तो क्षण साधा नव्हता. म्हणूनच त्या दिवशीला तुकाराम बीज असे नाव देण्यात आले. तुकोबा नामस कीर्तनात इतके तल्लीन झाले होते की विठ्ठलाच्या कृपेने सशरीर वैकुंठाला गेले, अशी वारकरी श्रद्धा आहे. पण ही बातमी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची मुलगी भागीरथी तिला ताबडतोब कळली नाही. काही दिवसांनी माहेरून आलेल्या व्यक्तींकडून तिला समजलं, तुझे बाबा वैकुंठाला गेले. हे शब्द तिच्या कानावर पडताच तिच्या आयुष्याचा आधारच जणू निसटला. कारण तिला शेवटचं दर्शनही घेता आलं नव्हतं. ती हंबरडा फोडून रडू लागली, अन्न पाणी सोडलं आणि ठामपणे म्हणाली, माझ्या बाबांचं एकदा दर्शन झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. सासरच्यांनी खूप समजावलं की संत कधी मरत नाहीत, ते नामात जिवंत असतात. पण तिच्या मनातील विरह आणि प्रेम इतकं तीव्र झालं होतं की तिला काहीच समजत नव्हतं. एका रात्री ती विठ्ठलाच्या समोर बसून अखंड रडत प्रार्थना करू लागली, देवा, माझ्या बाबांना एकदा तरी पाठव. तिची ती आर्त हाक आकाशाला भिडली आणि लोककथेनुसार त्या शांत रात्री तिच्या खोलीत एक दिव्य तेजस्वी प्रकाश पसरला. तिच्या समोर तुकोबाचं शांत करुणामय रूप उभं होतं. त्यांनी प्रेमाने तिला सांगितलं, मुली, देह नश्वर आहे पण नाम अमर आहे. जिथे विठ्ठल नाम आहे तिथे मी आहे. तू संसार कर पण नाम कधी सोडू नकोस. असे म्हणून त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला, तिचे अश्रू पुसले
आणि त्या क्षणी तिच्या मनातील सारा विरह विरघळून गेला. तिचं रडणं थांबलं. चेहऱ्यावर विलक्षण शांत तेज आलं. तिला जाणवलं की बाबा देहाने दूर गेले असले तरी नामरूपाने ती सदैव तिच्या सोबत आहेत. दुसऱ्या दिवशीपासून ती अधिक धीराने संसार करू लागली. पतीसोबत भक्तीचा वारसा पुढे नेऊ लागली. तिच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण नामस्मरणात अर्पण करू लागली आणि आयुष्यभर तिने बाबांची शिकवण जपली. ही कथा इतिहासापेक्षा श्रद्धेची असली तरी वारकरी परंपरेत ती आजही जिवंत आहे. कारण यात एक गूढ पण सुंदर संदेश दडलेला आहे. संत देहाने दूर जातात, पण भक्ताच्या आर्त प्रेमासाठी आणि हट्टासाठी ते पुन्हा प्रकट होतात. तर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परमात्मा कथासागर या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.